नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ए.के. लोंढे. तर माझ्याकडे बीकॉम थर्ड इयर या वर्गातील 2 विषय देण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला माहीतच आहे. ते म्हणजेच काय, इंडियन इकॉनॉमिक आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर 5व्या सेमिस्टरसाठी जो काही विद्यापीठानं सिलेबस दिलेला होता, इंडियन इकॉनॉमिक आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोन्ही विषयाचा सिलेबस आपण व्यवस्थितरित्या पूर्ण केलेले आहात. तर आता आपल्याला या लेक्चर पासून जे काही विद्यापीठानं 6व्या सेमिस्टरसाठी जो काही सिलेबस दिलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर आपण या लेक्चरमध्ये इंडियन इकॉनॉमिक सेकंड या विषयाचा आपण सिलेबस बघू. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयाचा पुढल्या लेक्चरमध्ये सिलेबस बघू. त्यानंतर आपल्याला जे काही सिलेबसनुसार एक एक चॅप्टर आपल्याला सुरू करता येईल. तर बघा, इंडियन इकॉनॉमिक सेकंड, भारतीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्था जे काही 6व्या सेमिस्टरसाठी जो काही सिलेबस दिलेला आहे विद्यापीठानं, तर या सिलेबसमध्ये एकूण 5 चॅप्टर देण्यात आलेले आहेत. 5व्या सेमिस्टरलाही 5 चॅप्टर होते, या सेमिस्टरलाही 5 चॅप्टर आहेत. तर त्या 5व्या सेमिस्टरमधील जे काही 5 चॅप्टर दिलेले आहेत, त्या 5 चॅप्टरमधील शेवटचा चॅप्टर कमी करण्यात आलेला आहे, हे लक्षात. म्हणून 4 चॅप्टरचे जे काही एमसीक्यू पद्धतीने एक्झाम होणार आहे, तर तुम्ही प्रत्येक चॅप्टरवरती एमसीक्यू काढा, व्यवस्थितरित्या अभ्यास करा. जेव्हा परीक्षा होतील तेव्हा तुम्ही व्यवस्थितरित्या त्याची परीक्षा द्या. तर या लेक्चरमध्ये आपण इंडियन इकॉनॉमिक सेकंड या विषयाचा सिलेबस बघू. युनिट फर्स्ट ते म्हणजेच ऑब्जेक्टिव्स अँड स्ट्रॅटर्जी ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे आणि व्यूहरचना. तर या टॉपिक मध्ये बघा, पहिल्या काय काय बघायचं आहे. तर ऑब्जेक्टिव्स ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया म्हणजे भारतीय आर्थिक नियोजनाचे उद्दिष्टे, हा पहिला पॉइंट बघायचा आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, इकॉनॉमिक मिक्स इकॉनॉमिक अँड इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आणि आर्थिक नियोजन काय आहे याविषयी माहिती बघायची आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट काय आहे बघा, मॉडेल्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यामध्ये नेहरू वर्सेस गांधी मॉडेल्स बघायचे. हा मॉडेल्स नेहरू वर्सेस गांधी काय आहे, कशा स्वरूपाचा आहे हा मॉडेल, ते बघायचं आहे. त्यासोबतच पुढचा पॉइंट त्यामध्ये एलपीजी मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट. दुसरा कोणता आहे मॉडेल, तर जे काही एलपीजी मॉडेल आहे, हा जो काही विकासाचा, तो बघायचा आहे. त्यानंतर पुढला पॉइंट, पुरा अ गांधीयन अप्रोच टू डेव्हलपमेंट, जे काही पुरा आहे, गांधीवादी जो काही विकासाचा दृष्टिकोन आहे, हा सुद्धा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. तर पहिल्या पॉइंटमध्ये एवढे पॉइंट बघायचे आहेत बरं का. दुसरा टॉपिक बघा, तो म्हणजेच काय, युनिट सेकंड, इंडस्ट्रियल पॉलिसी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, औद्योगिक धोरण आणि आर्थिक विकास काय आहे हे बघायचं आहे. तर या टॉपिक मध्ये काय काय बघायचे बघा, तर इंडस्ट्रियल पॉलिसी आहेत, जे काही औद्योगिक धोरणं दिलेली आहेत या टॉपिक मध्ये. तर औद्योगिक धोरण, इंडस्ट्रियल पॉलिसी 1956, त्यानंतर 1977, त्यानंतर 1980, त्यानंतर 1991 आणि त्यानंतर जे काही औद्योगिक धोरण आहेत ते बघायचे. म्हणजेच बघा, इंडस्ट्रियल पॉलिसी 1956, देन 1977, 1980, 1991 अँड ऑनवर्ड्स म्हणले. जर 1991 नंतर जर काही औद्योगिक धोरण असेल तर ते बघायचं आहे. म्हणजे ह्या दुसऱ्या युनिटमध्ये औद्योगिक धोरण आणि आर्थिक विकास, जे काही आर्थिक विकास होण्यासाठी जे काही औद्योगिक धोरणं देण्यात आलेले आहेत, हे औद्योगिक धोरण आपल्याला पाहायचं आहे. तिसरा युनिट बघा, युनिट थर्ड, ते म्हणजेच काय, पब्लिक सेक्टर अँड डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी. पब्लिक सेक्टर अँड डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी म्हणजे काय, सार्वजनिक क्षेत्र आणि निर्गुंतवणूक धोरण. तर यामध्ये बघा, या टॉपिक मध्ये काय काय बघायचं आहे. तर रोल ऑफ द पब्लिक सेक्टर इन इंडिया, भारतामध्ये काय सार्वजनिक क्षेत्राची भूमिका काय आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर दुसरा पॉइंट त्यामध्ये सांगता येऊ शकते, शॉर्टकमिंग्स ऑफ पब्लिक सेक्टर. शॉर्टकमिंग्स म्हणजे काय कमतरता आहेत पब्लिक सेक्टरच्या, हे बघायचं आहे.
त्यानंतर रॅशनल ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट, जे काही डिसइन्व्हेस्टमेंट निर्गुंतवणूक धोरण आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर इमर्जन्सी ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी, हे डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी आणण्याची का गरज भासली याविषयी सुद्धा, इमर्जन्सी काय होती की हे डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी आणावी लागली ह्याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर पुढला पॉइंट, न्यू डायरेक्शन ऑफ पॉलिसी ऑन द पब्लिक सेक्टर, नवीन दिशा कोणत्या आहेत पब्लिक सेक्टरसाठी जेणेकरून पब्लिक सेक्टरचा विकास होईल हे बघायचे. म्हणजे नवीन धोरण आणि दिशा कोणत्या आहेत सार्वजनिक क्षेत्रासाठी याविषयी माहिती बघायची. हा तिसरा टॉपिकचा सिलेबस. त्यानंतर चौथा टॉपिकचा सिलेबस बघा. चौथा टॉपिक दिलेला आहे प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेचे खाजगीकरण आणि जागतिकीकरण हा टॉपिक देण्यात आलेला आहे. तर या चौथ्या टॉपिक मध्ये बघा काय काय बघायचं आहे. कंपॅरिझन ऑफ पब्लिक सेक्टर अँड प्रायव्हेट सेक्टर, जे काही सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांच्यामध्ये जे काही तुलना किंवा मग कंपॅरिझन याविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, इकॉनॉमिक रिफॉर्म्स सिन्स 1991, आर्थिक सुधारणा याविषयी बघायची आणि ते कुठून 1991 पासूनच्या ज्या काही आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत त्याविषयी आपल्याला माहिती बघायचं आहे. त्यानंतर प्रायव्हेटायझेशन द अल्टरनेटिव्ह मॉडेल्स, जे काही प्रायव्हेटायझेशनचा एक मॉडेल आहे याविषयी माहिती बघायची, म्हणजे प्रायव्हेटायझेशन विषयी माहिती बघायची. त्यानंतर शेवटचा पॉइंट या चौथ्या टॉपिक मधला, ग्लोबलायझेशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी, म्हणजेच जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर या जागतिकीकरणाचा झालेला परिणाम याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. हे झाला चौथा टॉपिक. आता पाचवा टॉपिक बघा. पाचवा टॉपिक म्हणजेच युनिट 5, ते म्हणजेच काय, द पॅरलल इकॉनॉमी, म्हणजे त्या द पॅरलल इकॉनॉमीलाच समांतर अर्थव्यवस्था असं म्हणतात. तर या समांतर अर्थव्यवस्था या पाचव्या टॉपिक मध्ये बघा काय काय बघायचं आहे. तर पहिला पॉइंट देण्यात आलेला आहे, मिनिंग ऑफ पॅरलल इकॉनॉमी, जे काही समांतर अर्थव्यवस्था आहे या समांतर अर्थव्यवस्थेचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ ब्लॅक मनी, काळ्या पैशाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर किंवा जे काही काळा पैसा आहे त्या काळ्या पैशामुळं अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट यामधला तो म्हणजेच काय, इन्कम्स ऑन द इकॉनॉमिक अँड सोशल सिस्टीम, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्न, जे काही उत्पन्न आहे आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील त्यालाच म्हणता येईल काय, आपण काय म्हटलं इंग्लिशमध्ये, इन्कम्स ऑन द इकॉनॉमिक अँड सोशल सिस्टीम, जे काही आर्थिक आणि सामाजिक यंत्रणा आहे आणि त्यामधून जे काही उत्पन्नाची प्राप्ती होते याविषयी माहिती बघायची आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट या टॉपिक मधला बघा, तो म्हणजेच काय, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ ब्लॅक मनी. आता हा जो काही काळा पैसा तयार होतो किंवा मग या काळ्या पैशाचा उगम होण्यासाठी जे काही जबाबदार घटक आहेत याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट या टॉपिक मधला तो म्हणजेच काय, शेवटचा पॉइंट हा, इव्हॅल्युएशन ऑफ पॉलिसी पॅकेज 2 कंट्रोल पॅरलल इकॉनॉमी, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, की समांतर अर्थव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी आखलेल्या धोरणाचे मूल्यमापन. म्हणजे समांतर अर्थव्यवस्था म्हणजेच काळ्या पैशाची अर्थव्यवस्था, ब्लॅक मनी देशामध्ये, ब्लॅक मनी म्हणजेच समांतर अर्थव्यवस्था, पूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार, काळा पैसा म्हणजेच काय, समांतर अर्थव्यवस्था. मग हे समांतर अर्थव्यवस्थेवरती नियंत्रण आणण्यासाठी जे काही सरकारद्वारे आखलेल्या जे काही धोरण आहे त्या धोरणांचं मूल्यमापन बघायचं आहे. तर हा पाचव्या टॉपिकचा सिलेबस थोडक्यात सांगता येईल. तर अशा पद्धतीने हे 5 टॉपिक विद्यापीठानं 6व्या सेमिस्टरसाठी इंडियन इकॉनॉमिक्स साठी देण्यात आलेले आहेत. तर आपण पुढल्या लेक्चरमध्ये म्हणजे एका लेक्चरमध्ये आपण HRMचा सिलेबस घेऊ, त्यानंतर इंडियन इकॉनॉमिक्सच्या तासिकेमध्ये इंडियन इकॉनॉमिक्सचा लेक्चर घेऊ आणि HRMच्या लेक्चरमध्ये HRMचा सिलेबस घेऊ, जे काही आपल्या टाइम टेबलनुसार. ओके, तर या ठिकाणी इंडियन इकॉनॉमिक्सचा सिलेबस
सांगता येऊ शकतो. ओके.